अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती रुकडी येथे मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। सोमवार दिनांक 13 रोजी रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाची सुरुवात सामुदायिक त्रिशरण व बुद्ध वंदनेनं करण्यात आली। तत्पूर्वी माजी सरपंच नंदकुमार शिंगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर आकर्षक आतिषबाजी करण्यात आली। तर मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 8 वाजता ऐतिहासिक माणगाव येथून बाल संस्कार वर्ग बौद्ध समाज यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध उपासक सूर्यकांत कांबळे व अन्य उपासक यांच्या सहकार्याने भीमज्योत आणण्यात आली। या ज्योतीचे स्वागत ललिता भीमराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। 8:30 वाजता जुने समाज मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दीपक भोसले माजी व्हाईस चेअरमन ग्रामसेवा सोसायटी यांच्या हस्ते, सकाळी 9 वाजता गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन अजित कांबळे सेवानिवृत्त ग्रंथपाल यांच्या हस्ते, तर 9:15 वाजता ध्वजारोहण जिल्हा परिषद नूतन सदस्य अतिश शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास आंतरराष्ट्रीय जलतरणपटू डेफ आदेश रुकडीकर आणि MBBSचे विद्यार्थी दीक्षा प्रधान व दिशा चव्हाण यांच्या कुटुंबीय यांच्या हस्ते, तसेच रुकडी परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा मंडळे, रुकडी पत्रकार संघ, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व भीम अनुयायी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये रमाई फाउंडेशन रुकडी व आधार ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले। दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले व रक्तदान शिबिरास भेट दिली। त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आली। एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तर या सर्व कार्यक्रम दरम्यान रुकडी येथील सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुजावर व वैभव कांबळे यांच्या मार्फत गोडशिरा व मैत्री ग्रुपच्या अध्यक्षा भारती विजयकुमार गायकवाड यांच्या मार्फत थंड मठ्ठा या अल्पभाराची व्यवस्था सर्वांसाठी करण्यात आली होती। तदनंतर सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा व संवाद मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान या सर्व कार्यक्रम प्रसंगी सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच पाकीच्या मुलाणी, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, माजी सरपंच नंदकुमार शिंगे, माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी सभापती शामराव गायकवाड, बबलू मकानदार, पोलीस पाटील, कविता कांबळे, रमेश कांबळे, सतीश कांबळे, संजय लोंढे, देवानंद कांबळे, JK गायकवाड, शरद कांबळे पेंटर, सुभाष कांबळे, पप्पू उर्फ बाबूसो कांबळे, सूर्यकांत कांबळे, केडी चव्हाण, सुनील बळे, विजयकुमार गायकवाड, वसंत गायकवाड, सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी दिलीप कांबळे, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर प्राध्यापक समीर गायकवाड, अप्पसो बनगे, मोहन चव्हाण, बौद्ध समाजाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, उपाध्यक्ष अरंजय कांबळे, खजिनदार सुमित कांबळे, सचिव बाबासाहेब कांबळे व सर्व सदस्य तसेच परिसरातील मान्यवर व भीम उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।